प्रेग्नन्सीमध्ये आईचं वजन किती वाढलं पाहिजे? प्रेग्नन्सीमध्ये वजन हे साधारण 10 ते 12 केजीपर्यंत वाढणं नॉर्मल आहे. पण ते आधीचं वजन, बी-एम-आय आणि हेल्थ कंडिशनवर अवलंबून असतं. जर डायबिटिक्स, थायरॉईड, बी-पी किंवा इतर काही कॉम्प्लिकेशन नसतील, तर फक्त जास्त वजन वाढणं महत्त्वाचं नसतं. महत्त्वाचं असतं ते म्हणजे आईचं हेल्थ आणि बेबीची योग्य ग्रोथ. बेबीचं वजन आणि ग्रोथ हे 9 महिन्यापर्यंत योग्य पद्धतीने वाढत राहणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रोटीन रिच आणि बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे. पुरेसं पाणी प्यायला हवं, फायबरयुक्त आहार घ्यायला हवा. त्याने कॉन्स्टिपेशन कमी होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या गाईडन्सने कॉम्प्लिकेशन नसतील तर वॉक, योगासारख्या हलक्या ॲक्टिव्हिटी करायला हवे. योग्य वजन मेंटेन केल्याने बॅक पेन आणि जास्त थकवा कमी होण्यास मदत होते. हा मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते. माझा आता 39 वीक आहे, पण मला बॅक पेनचा कधीच त्रास झाला नाही. प्रेग्नन्सीमध्ये अनेक गैरसमज असतात, की आंबा, अंजीर, बीट किंवा काही फळं खाऊ नये. पण योग्य प्रमाणात आणि तुमच्या हेल्थ कंडिशननुसार ते घेता येतात. प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते, त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका.